हॅलो नमस्कार राम राम मंडळी, लई भारीच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजपर्यंत तुम्ही मला एक ट्रॅव्हल चॅनलमध्ये एक ट्रॅव्हल हेरिटेज आणि डान्स रिलेटेड व्हिडिओज करताना बघितले, पण आज मी तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन येत आहे. आज मी ज्यांच्याबरोबर बसलेली आहे त्या आहेत डॉक्टर दीप्ती चव्हाण. तर त्या इथल्या पीडियाट्रिक डेव्हलपमेंट न्यूरोलॉजिस्ट. तर त्यांच्याशी बोलताना, ती माझी मैत्रीणच आहे, पण ज्यावेळी आमच्या गप्पा झाल्या तर मला असं वाटलं की मला ह्यांच्याबरोबर पॉडकास्ट करणं गरजेचं आहे. कारण का अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या नवीन आईवडिलांना माहीत नसतात आणि त्याबद्दल लोकांना बरेच गैरसमज आहेत, आणि म्हणून मी एक पॉडकास्ट करायचा ठरवला. तर माझ्या ट्रॅव्हल ब्लॉगला जसं तुम्ही खूप प्रेम दिलं तसंच माझ्या या येणाऱ्या पॉडकास्टला पण तुम्ही प्रेम द्यावं एवढीच इच्छा. तुमचं इंट्रोडक्शन करून देते. या आहेत डॉक्टर दीप्ती चव्हाण. दीप्ती, तुम्ही तुमच्याबद्दल काय सांगाल? सो मी बेसिकली बाल मेंदू विकास तज्ञ आहे. लहान मुलांच्या ज्या काही समस्या असतात ज्या वाढीशी निगडीत असतात, सो डेव्हलपमेंटल इश्यूज जे असतात, सो स्पीच डिले असेल, बिहेवियरल इश्यूज असतील किंवा फिजिकल डेव्हलपमेंट डिले असेल, तर ह्या सगळ्या संदर्भात आपण ट्रीटमेंट करतो. कोल्हापूरमध्ये इन्स्पायर चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर म्हणून आपलं सेंटर आहे. Same, we have a branch in Ratnagiri as well. So basically we have a team of multiple specialists जे ह्या मुलांच्याबरोबर काम करतात फॉर ऑप्टिमल रिझल्ट्स. आणि ऑफकोर्स आमच्या टीममधले सगळ्यात महत्त्वाचे मेंबर्स असतात पालक. सो पालकांची जे रोल असतो मुलांच्या आयुष्यातला तो खूप महत्त्वाचा असतो, म्हणून ते आमच्याही कामाच्या टीममध्ये सामील असतात. बरोबर आहे. पालक असं असतं की कोणीही पालक होऊ शकतं. तर जर त्याची एक व्याख्या करायची झाली, एक डेफिनेशन करायची झाली, तर व्हॉट इज पेरेंटिंग, काय आहे पालकत्व? सो पेरेंटिंगची व्याख्या बघायला गेलं तर इट इज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट, कारण त्या साच्यात बसणं हे सगळ्यांना नाही जमत. पण पेरेंट म्हणजे काय, पालक म्हणजे काय, की एखादं व्यक्ती जे नवीन झालेल्या मुलाच्या किंवा वाढत्या वयातल्या मुलांच्या आयुष्याचा मुख्य भाग असतो. आणि तो व्यक्ती असा असला पाहिजे जो आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचं अवेअरनेस ठेवून त्याच्याबरोबर काम करू शकेल. म्हणजे याचा अर्थ असं नाही की त्या व्यक्तीने पूर्ण वेळ त्या बाळालाच दिला पाहिजे. आपल्या धगधग गडबडीच्या आयुष्यात जी पळापळ चालू असते त्या सगळ्या गोष्टी अनुसरून, त्या गोष्टी लक्षात घेऊन, त्या गोष्टी मॅनेज करून त्या बाळाला तेवढा वेळ देणं, हे ज्या व्यक्तीला जमतं ते पालक होऊ शकतं. अच्छा, म्हणजे आई वडील कोणीही होतात पण पालक होणे वेगळे. प्रत्येक आईवडील वेगळे असतात. प्रत्येक आईवडिलांची व्याख्याही वेगळी असते की मला माझ्या मुलाला कसं मोठं करायचं आहे. तर तुला काय वाटतं की बेस्ट ऑप्शन काय आहे, म्हणजे लहान मुलांना कसं वाढवावं? सो फ्लेक्सिबिलिटी इज द फर्स्ट पार्ट ऑफ बिईंग अ पेरेंट. तसं टेक्निकली बघायला गेलं तर 4-5 पद्धती आहेत पेरेंटिंगच्या. जसं अथॉरिटिव्ह आहे, सबमिसिव्ह आहे, परमिसिव्ह आहे, अशा बऱ्याच पद्धती आहेत. या प्रत्येक ह्याला म्हणजे तुम्ही सांगाल का, म्हणजे अथॉरिटिव्ह काय असतं? अथॉरिटिव्ह म्हणजे मी म्हणेल ते खरं. मी म्हणते उठ तर उठलं पाहिजे मुलांनी, मी म्हणते ब्रश कर तर ब्रश केलं पाहिजे, राईट? सो देर आर नो टू वेज अबाउट इट, राईट? परमिसिव्ह पेरेंट इज वन हू विल से अरे हा ठीक आहे, तुला हे करायचं ना तर तू कर, तुला अरे त्याला ते करायचं तर तू तर, पण त्याला एक दिशा नाही मिळत. सो एव्हरीथिंग एव्हरीथिंग इज परमिटेड देन इट डझंट वर्क. ओके, देन देर इज सबमिसिव्ह पेरेंट, की काहीच नाही बोलणार, जे चालू आहे ते चालू आहे. मुलं अशीच मोठी होत राहतात, म्हणजे त्यांचं लक्षच नाही. हा, बऱ्यापैकी की बाबा हा ठीक आहे, जेवलंय, झोपलंय, सुकेलंय, शिकलंय, बस दॅट इज देअर पार्ट रोल इन द लाईफ ऑफ अ चाइल्ड. सो दॅट इज अ व्हेरी सबमिसिव्ह पेरेंट, की लाईक ठीक आहे सगळं चलतं आहे, जे असतं ते. आणि देन देर आर दीज हेलिकॉप्टर मॉम्स ऑर व्हेरी हॉवरिंग पेरेंट्स हू वुड मॉनिटर एव्हरीथिंग, राईट? सो लाईक बबड्याची आई, डू यू रिमेंबर ते सिरियल होतं निवेदिता सर? सो लाईक बबड्याची आई, वेअर द मदर इज जस्ट मॉनिटरिंग एव्हरीथिंग इन द चाइल्ड्स लाईफ बट अँड ओके विथ एव्हरीथिंग. म्हणजे माझं मूल म्हणेल ते बरोबर, किंवा त्याला जे हवंय ते मी देणार. या सो काय होतं, बऱ्याच वेळा आपलं आयुष्य एवढं बिझी असतं की मोस्ट ऑफ द पेरेंट्स आर सबमिसिव्ह, परमिसिव्ह, आणि म्हणजे आया त्या असतात आणि वडील अथॉरिटिव्ह असतात की जे मी म्हणेल ते. पण आपल्याला काय करायचंय, पेरेंट्स इज अ टीम, पालक हे एक टीम असली पाहिजे. सो त्या टीमनी कॉम्बिनेशन आपल्या मुलाप्रमाणे, आपल्या टेम्परामेंट प्रमाणे पेरेंटिंग स्टाईल चूज केली पाहिजे.
बरोबर. सो बेसिकली पेरेंटिंग स्टाईल चूज करणं म्हणजे त्याचा बॅलन्स मेंटेन करता आला पाहिजे. सो मी एक म्हणतो तू एक म्हणतो, हे दोन विभक्त व्यक्ती नाही असले पाहिजेत, ते एक सिंगल एंटिटी असलं पाहिजे जे मुलांच्यावर काम करू शकतं. ओके. मी माझ्या काही म्हणजे इंस्टाग्रामच्या पोस्टवर काही जणांना विचारलं पण होतं याबद्दल. मी काही क्वेश्चनर टाकले होते की तुम्हाला काय वाटतं की कुठल्या टाईपची पेरेंटिंग चांगली आहे. तर त्यात अथॉरिटिव्ह होतं, परमिसिव्ह होतं, जसं दीप्तीने सांगितलं. तर त्यात बऱ्याच लोकांचं असं म्हणणं झालं की त्यांना वाटत होतं परमिसिव्ह बेस्ट आहे, की जे मागतायत ते आम्ही देतोय, म्हणजे आम्ही असं त्यांना कुठलाही त्रास होऊ देत नाहीये. पण काही जण हे पण म्हटले की अथॉरिटिव्ह. आणि मग त्याच्यानंतर काहींचा रिप्लाय आला की नाही, मिक्स पेरेंटिंग पाहिजे. मग आपण काय करायला पाहिजे? मिक्स पेरेंटिंग करेक्ट आहे का? तुम्हाला म्हणजे काय वाटतं? सो लाईक आय सेड, हे डेफिनेशन्स आहे पेरेंट्सचे, टाईप्स ऑफ पेरेंट्सचे. बट ऑफकोर्स मिक्स पेरेंटिंग इज द बेस्ट वे. सो मिक्स पेरेंटिंग म्हणजे काय की सिच्युएशन बघून, एन्व्हायरमेंट बघून आणि बाळाचं आणि आपलं टेम्परामेंट बघून एक सुवर्ण मध्य काढणं ज्याला आपण म्हणतो, राईट. सो मिक्स पेरेंटिंग कुड बी अ कॉम्बिनेशन ऑफ अथॉरिटिव्ह, परमिसिव्ह, सबमिसिव्ह, ऑल ऑफ दोज. द सोल पर्पज ऑफ पेरेंटिंग स्टाईल इज की त्याचा आउटकम हा सगळ्यांना सुटेबल पाहिजे. म्हणजे सोशली प्रेझेंटेबल चाइल्ड, सोशली ॲक्सेप्टेबल चाइल्ड, ह्या गोष्टी जेव्हा आपण म्हणतो की बाबा समाजात त्या व्यक्तीला किंवा त्या मुलाला माणूस म्हणून बघितलं जाणं, माणूस म्हणून ॲक्सेप्ट करणं आणि माणूस म्हणून वागता येणं हे खूप गरजेचं आहे. सो एनी पेरेंटिंग स्टाईल विच ब्रिंग्स आउट द बेस्ट ऑफ युअर चाइल्ड इज गुड. पण बेस्ट ऑफ युअर चाइल्ड म्हणजे मग आम्ही सगळं दिलं तर बेस्ट बिहेवियरवरती असतो मूल, दॅट विल नॉट वर्क, राईट. सगळंच दिलं तरच मूल शाण्यासारखं वागतं तर ते इट इज नॉट ॲक्सेप्टेबल. कारण मग काय होतं की जसं जसं मूल मोठं होत जातं ना, जसं जसं त्याला समाजात ज्या गोष्टींना, नेगेटिव्ह गोष्टींना सामोरे जावं लागतं, जसं कोणी डिनाय केलंय किंवा कोणी रिजेक्ट केलंय, तर मग त्या गोष्टी हँडल करायला त्या मुलांना नाही जमत. सो बेस्ट वे ऑफ पेरेंटिंग इज अ मिक्स वे ऑफ पेरेंटिंग बट ॲज अ टीम. अगेन म्हणजे मी पुन्हा त्याच्यावरती फोकस करेन की इट नेव्हर वर्क्स मोर. अ लॉट ऑफ टाइम्स माझ्याकडे पालक येतात आणि मग वडील म्हणतात की मला काय नाही, मी दिवसभर कामावर असतो, आईलाच सांगा. बट दॅट्स नॉट हाऊ इट वर्क्स. बोथ द पेरेंट्स हॅव टू बी एन इक्वल पार्ट ऑफ द सोल्युशन टू पेरेंटिंग. म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये नॉर्मली बघायला गेलं तर हाऊसवाईफ्स जे असतात, हाऊसवाईफ नसल्या तरी, वर्किंग वुमेन असल्या तरी असं असतं की मुलांनी छान केलं तर आमच्यामुळे म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये त्याला चांगले सगळे संस्कार मिळतात. पण काही चुकीचं केलं तर तू दिवसभर घरात असतेस किंवा तुझं लक्ष नव्हतं का, तू काय केलं, तर हे असं होतं. तर अशा वेळी ही जागृती किती महत्त्वाची आहे की ज्यावेळी पॅरेंटिंगची गोष्ट येते ते एकटं मूल म्हणजे त्याला रिस्पॉन्सिबल नसतं, पण आई वडील दोन्हीही तितके इम्पॉर्टंट असतात. मग त्यांच्या वागण्यावरून पण फरक पडत असेल. येस. सो मी युजली आय ट्राय टू टेल द पेरेंट्स की हा बायोलॉजिकल बॅलन्स आहे. सो काय असतं की स्त्रियांचे आवाज कर्कश असतात, म्हणजे ट्रेबल असतो. ओके. सो आपल्या नवऱ्याला एक 5 मिनिटं बोललं की मला बास, राईट. आणि पुरुषांचे आवाज असतात ते बेस असतात. सो दे आर मोर हेवी, राईट. दिवसभर काय होतं, आई काही ना काहीतरी बोलत असते मुलाला, अरे हे केलं का, ते केलं का, ते केलं का, आणि याचा पिच असा वाढत जातो. ॲज अपोज टू बाबा घरी आले की बाबाने 1-2 गोष्टी सांगितल्या, अरे हे नको करू, हे असं बस. इट बिकम्स अ लिटल मोर अथॉरिटिव्ह, बट दॅट बेस टोन इज व्हॉट वर्क्स फॉर चिल्ड्रन. तो हेवी आवाज, राईट. मग आता जेव्हा आपण आवाजाबद्दल बोलतो मग त्याच्यामध्ये आपण हेही येतं ना की कोण पालक काय बोलतोय. पण प्रत्येक वेळी जर बाबा येऊन त्याला शिस्तच लावणार असतील तर मग बाबांच्या आवाजाचा काही उपयोग होत नाही किंवा बाबांच्या इनपुटचा उपयोग होत नाही. सेम गोज विथ मदर. आई आहे, आजी आहे, मावशी आहे, काकी आहे, घरात आहे, कंटिन्युअस बोलत राहतात, मुलावरती फरकच नाही पडत. पण बाबा आले की फरक पडतात. मग बाबांचा रोल इथे काय आहे, ऑफिसमधनं मी घरी आलोय, मी दमलोय, तू आता बाजूला हो, हे करण्याच्या ऐवजी ठीक आहे बाबा मला एक 20 मिनिटं दे, मी फ्रेश होतो, अँड आय विल स्पेंड 20 मिनिट्स विथ यू. करेक्ट. हा बॅलन्स, अगेन वी कम बॅक टू द बॅलन्स पार्ट, राईट. सो आई जरी दिवसभर घरी असली तरी तिच्या इनपुट्सना एवढा रिस्पॉन्स मिळत नाही. कारण हे जेव्हा आईला बोललं जातं की तू दिवसभर काय केलंस, बरोबर, आई दिवसभर सांगतच असते, अरे उड्या नको मारू, अरे हे फेकू नको, अरे हे आवरून ठेव, राईट. पण त्याचा इफेक्ट हळूहळू कमी, काय म्हणतात त्याला, रेझिस्टन्स टू दॅट. म्हणजे असं की
हा ही सतत बोलतीये, मला जेवढं घ्यायचंय मी त्यातून घेतो. हां, आणि मोस्ट ऑफ द टाइम्स काय होतं की पालक इन्स्ट्रक्शन्स देत असतात. व्हेन आय आस्क अ पेरेंट की तुम्ही किती गप्पा मारता मुलांच्या बरोबर, ते लिटरली स्तब्ध असतात की गप्पा मारतात, नाही आम्ही खूप बोलतो ना. काय बोलता? अरे हे ठेव, इथे बस, हे नको करू, त्याला नको मारू, ते उचलून ठेव. आय सेड दिस इज नॉट कॉन्व्हर्सेशन, दिस इज इन्स्ट्रक्शन्स. मग जर दिवसभर एखादा व्यक्ती तुम्हाला कंटिन्युअस इन्स्ट्रक्शन देत असेल, आई असेल, वडील असेल, एनी पार्ट ऑफ द फॅमिली, तर ते मूल किती रिस्पॉन्ड करणार आहे? मी म्हटलं तुम्ही हे सेम सिच्युएशनमध्ये तुम्ही स्वतःला त्या सिच्युएशनमध्ये घाला आणि तुम्ही विचार करा की तुम्ही एखाद्या व्यक्तीचे किती इन्स्ट्रक्शन्स फॉलो कराल. अगदी बरोबर. इट हॅज टू बी अ कम्युनिकेशन. सो अजून एक एक्झाम्पल मी सांगते. नवरा घरी आला की आपण असं म्हणत नाही ना, ते कर रे काम, ते उचलून ठेव रे, शूज जागेवर ठेव रे. आपण काय म्हणतो? ठेवाल का? कराल का? इट शुड बी रिस्पेक्टफुल. अगेन, कितीही लहान मूल असेल, कितीही मोठं मूल असेल, जर तुम्ही एकमेकांबरोबर संभाषण साधताना रिस्पेक्टफुल असाल तर तुमचं मूल त्या रिस्पेक्टफुल संभाषणाला रिस्पॉन्ड पण करेल. बरोबर. सो दॅट इज अ पार्ट वेअर इट कम्स की आई घरात आहे म्हणून ती पूर्ण जबाबदारी तिची नाही आहे, आणि ती जबाबदारी तिने घेतली तरी ती पूर्ण करता येणार नाही तिला, बिकॉज ऑफ दीज अदर इश्यूज जे मी तुला म्हटलं की बायोलॉजिकल अवेलेबिलिटी ऑफ सम सेन्सरीज असे. आजकालच्या युगात बऱ्याचशा सिंगल मॉम्स आहेत, इवन सिंगल फादर्स आहेत फॉर दॅट मॅटर. तर ज्यावेळी आपण पेरेंटिंग करतो तर ह्यांच्यासाठी वेगळं काय असतं? नक्कीच फरक पडत असेल. डेफिनेटली बिईंग अ सिंगल पेरेंट इज अ टास्क इन इट सेल्फ. पण जसं आपण म्हणतो ना, इट टेक्स अ विलेज टू ब्रिंग अप अ चाइल्ड. सो वॉट एव्हर हेल्प यू गेट फ्रॉम युअर नेबर्स, फ्रॉम युअर अदर फॅमिली मेंबर्स, यू ऑलवेज टेक दॅट. ठीक आहे, जे वॉट एव्हर हेल्प इज अवेलेबल. पण ॲज अ सिंगल पेरेंट मी लाईक आय डू सी लॉट ऑफ सिंगल पेरेंट स्ट्रगलिंग. सो माझं म्हणणं काय, थोडंसं शेड्युलिंग, थोडंसं मॅनेजिंग युअर टाईम, गिविंग युअर सेल्फ ऑल्सो टाईम. पालक म्हणून काय होतं, फुल्ली डेडिकेटेड असतात ते लोक की एक तर मुलाचं पूर्ण बघायचं आणि कामाचं पूर्ण बघायचं, मग त्याच्यामध्ये स्वतःसाठी वेळ नाही मिळत. नाही. पण जेव्हा आपण स्वतःच्या गोष्टींकडे लक्ष नाही देत, जेव्हा वी आर नॉट कॉन्शियसली केटरिंग टू आवर सेल्फ, त्याचं सगळं उलटं मुलावरती निघतं. राईट. सो आपलं पाल्य जे आहे त्याच्या इमोशनल नीड्ससाठी आपण ऑलवेज रेडी असतो, यू आर ऑलवेज अवेलेबल. बट वेन यू इग्नोर युअर इमोशनल नीड्स, समवेअर द चाइल्ड इज गेटिंग अफेक्टेड. सो माझं सिंगल पेरेंट्सनं म्हणणं माझं हेच असतं की यू अटेंड टू युअर इमोशनल रिक्वायरमेंट्स फर्स्ट. सी, नॉट एव्हरीबडी कम्स फ्रॉम अ व्हेरी कॉर्डियल सेपरेशन. बरोबर. खूप टर्म्युलंट असतात हे सेपरेशन्स. राईट. मग पण आई मोस्टली आयांचं काय होतं की माझा नंतर बघते, पहिला हिचं काय असेल ते करून घे. हां, पण ते नाही झालं पाहिजे. एक प्लॅन ठेवलं पाहिजे. ॲडहॉक गोष्टी करणं पेरेंटिंगमध्ये किंवा एखाद्या बाळाच्या आयुष्यात थोडंसं अवॉइड करावं पालकांनी, की आज हे जमतं तर हे करू, उद्या ते जमतं तर ते करू. शेड्यूल कुठे असतो पालकांचं? फक्त क्लासेसमध्ये. ह्या क्लासमधून त्या क्लासमध्ये घाल, त्या क्लासमधून त्या क्लासमध्ये. हेच फक्त शेड्युलिंग नाही आहे. पण आज आपण काय करणार आहोत? आपण भाजी घ्यायला जाणार आहोत, आपण डीमार्टला जाणार आहोत, और हाऊ वी आर गोइंग टू स्पेंड टाइम विथ इच अदर, हे प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. इट कुड बी जस्ट 20 minutes ऑफ युअर लाईफ. राईट. पण ते 20 minutes तुम्ही क्वालिटी टाइम दिलं तर दॅट हॅज अ बिगर इम्पॅक्ट ऑन द चाइल्ड. बरोबर. एखादं कपल जे त्यांच्या पण स्वतःच्या इमोशनल काहीतरी प्रॉब्लेम्स असतील, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील, आणि मूल ज्यावेळी बघत असतं आई वडिलांना, पण ते त्याच्यापासून ते लपवून ठेवतात की त्याच्यावर अफेक्ट व्हायला नको किंवा त्याला त्याची झळ बसायला नको. लाईक प्रत्येक आई वडील ते करतात. तर हे करणं बरोबर आहे का चुकीचं? म्हणजे त्या मुलाला एज वाईज ते फरक पडत असेल, पण त्या मुलाला हे कळायला हवं का की माझ्या घरात काय परिस्थिती आहे, किंवा ती कुठपर्यंत पालकांनी हे करावे? सो टर्मॉइल्स किंवा जे डिफिकल्टीज पालक फेस करतात ते काय स्तराचे आहेत ते बघणं गरजेचं आहे. जर ते एकमेकाबरोबर असतील, क्लॅशेस असतील, तर ऑफकोर्स यू हॅव टू मेक शुअर की यू आर अटेंडिंग टू इट बिफोर इट कम्स इन फ्रंट ऑफ युअर चाइल्ड. फायनान्शियल इश्यूज असतील तर ऑफकोर्स यू हॅव टू स्टार्ट टॉकिंग टू युअर चाइल्ड अबाउट इट. राईट. मग ते मूल 4 वर्षाचं असेल, 5 वर्षाचं असेल, आपल्याला काय वाटतं 10 रुपयाची गोष्ट आहे ना, 100 रुपयाची गोष्ट आहे ना, 10 रुपयाचं आजकाल काही मिळत नाही, पण 100-500 ह्याच्या मल्टिपल्समध्येच असतात. पण मग जेव्हा 100-500-1000 रुपयाच्या गोष्टी सहजपणे मिळायला लागतात मुलांना, तेव्हा मुलांच्या अपेक्षा वाढत जातात. राईट. सो
पालकांनी हे म्हणणं गरजेचं नाही की आपल्याकडे पैसे नाहीत बाबा आता काय पण घेऊ शकत नाही. बरोबर. डायरेक्ट ह्या स्टेजला जाण्यापेक्षा यू कीप मॉडरेशन. सो अ सिम्पल वे ऑफ पुटिंग इज इफ द चाइल्ड वर्क्स फॉर इट द चाइल्ड गेट्स इट. इफ यू वॉन्ट समथिंग थोडंसं पूर्वकल्पना पालकांना दिली पाहिजे की बाबा मम्मा माझी पेन्सिल संपत आली आहे तर मला पेन्सिल हवी आहे. राईट. मग ती पेन्सिल संपल्यावर तुम्ही नवीन द्या. तुम्ही भले तुम्ही मोठा बॉक्स आणून ठेवला असेल बट यू गिव्ह इन मॉडरेशन. कोणती वस्तू आपण मुलांना देतो तेव्हा त्याची किंमत त्यांना कळली पाहिजे किंवा त्याचं एक रिअलायझेशन झालं पाहिजे की यू हॅव टू वर्क फॉर समथिंग. राईट. हा झाला फायनान्शियल ॲस्पेक्ट. सो टू टीच युअर चाइल्ड हाऊ टू मॅनेज युअर फायनान्शियल्स इज व्हेरी इम्पॉर्टंट सिन्स द बिगिनिंग. 3-4 वर्षाचे झाल्यावर ती बेसिक गोष्टी हे कळायला लागते. त्याच्यामध्येच तुम्ही ते डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. देन यू हॅव इमोशनल इंडिपेंडन्स ऑल्सो की मॅच्युरिटी. समोर काय चालू आहे, मी त्या सिच्युएशनमध्ये पडायचं आहे नाही आहे, मी त्या सिच्युएशनपासून लांब जायचे की नाही, व्हॉट इज द राईट टाइम टू इंटरव्हीन अँड नॉट टू इंटरव्हीन हेही लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे. पण ओव्हरऑल मी म्हणेन की ट्रीट युअर चाइल्ड लाईक एन इक्वल, नॉट लाईक ए चाइल्ड. ऑफकोर्स सम प्लेसेस ठीक आहे बच्चू आहे, यू डू इट बिकॉज आय से नो. पण मोस्ट ऑफ द टाइम्स व्हॉट वर्क्स इज बिंग रिस्पेक्टफुल टुवर्ड्स युअर चाइल्ड. म्हणजे तू करशील का, देशील का, ठेवशील का असं म्हटलं तर मूल जास्त पटकन रिस्पॉन्ड. राईट. म्हणजे इट्स लाईक गिव्ह अँड टेक पण रिस्पेक्टफुली. राईट. म्हणजे ते हाडतूटची भाषा जी असते ती नाही. ऍब्सोल्युट दॅट नेव्हर वर्क्स. मग ते काय होतं ते त्याच्यातच आई आणि मुलं आणि बाबा अडकलेले असतात की तू कर मी कर नाही कर हे कर ते कर. दॅट ऑल कीप्स हॅपनिंग. इट्स अ अनब्रेकेबल सायकल देन. राईट राईट. मग आता हे सगळं ठीक आहे, लाईक पेरेंट्समध्ये त्यांची जे काय आहे ती अंडरस्टँडिंग आहे, मुलाबरोबर अंडरस्टँडिंग आहे. पण देर आर फॅमिलीज जे इंडिव्हिज्युअली राहतात अँड देर आर फॅमिलीज हू स्टे टुगेदर. लाईक तर ज्यावेळी आपली एक एकत्र कुटुंब पद्धती असते किंवा वेगळी असते तर त्यामुळे पण पेरेंटिंगमध्ये खूप फरक पडतो. येस. तर अशा वेळी त्या पेरेंट्सनी कुठल्या पद्धतीने वावरायला पाहिजे किंवा कुठल्या पद्धतीने आसपासच्या लोकांना सामावून घेतलं पाहिजे किंवा समजून सांगितलं पाहिजे. सो नाउ देर आर ही सॉर्ट ऑफ अ दुधारी तलवार आहे की नो जॉईंट फॅमिली अँड न्यूक्लिअर फॅमिली. ते स्किल लाईज इन द पेरेंट्स. त्यांचं कम्युनिकेशन स्किल किती चांगलं आहे आणि कम्युनिकेशन स्किलपेक्षा त्यांचं इमोशनल इंटेलिजन्स किती आहे. आपण बघतो इंटेलिजंट क्वोशंट, बुद्धिअंक आपण बघत असतो. राईट. बट वी डोंट थिंक अबाउट इमोशनल इंटेलिजन्स. नावडेज व्हॉट इज हॅपनिंग इज IQ हाय आहेत पण EQ एकदम कमी आहेत सगळ्यांचेच, म्हणजे पेरेंट जनरेशनचे पण आणि किड्स जनरेशनचे पण. मग आता इथे काय येतं, कुठे जर समजा फॉर एक्झाम्पल फर्स्ट विल गो विथ अ जॉईंट फॅमिली. राईट. इन अ जॉईंट फॅमिली जेवढी डोकी तेवढ्या दिशा. राईट. पण एक बेस आपल्या मुलासाठी काय हवा आहे हा जर पालकांनी ठरवला, आई आणि वडिलांनी मिळून ठरवला की बाबा दिस इज हाऊ वी वॉन्ट टू ब्रिंग अप अवर चाइल्ड विथ युअर हेल्प. ऑफकोर्स इट नेव्हर वर्क्स की आम्ही करतो तुम्ही राहू दे, अरे आजी आजोबा म्हणतात हा मूल होऊ दे आम्ही बघतो तुम्ही तुमचं करा. इट नेव्हर वर्क्स लाईक दॅट. सो युअर आयडियाज अबाउट हॅव्हिंग अ चाइल्ड शुड बी क्लिअर बिकॉज मूल हे हाऊस असतं. Having a child is never a requirement. It is always something that you want, like not what you need, right? So जेव्हा तुम्ही ही हाऊस स्वतःच्या इच्छेनुसार you bring that life into world, you should always have a proper clear communication about what your parenting style is going to be and what you expect other people to be like. Right? आता एक मुलगा आहे जो त्याच्या आईवडिलांच्या बरोबर जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, त्याला माहिती आहे त्याच्या आईवडिलांचे टेम्परामेंट्स कसे आहेत आणि त्याला हेही माहिती आहे की त्याच्या वाईफचं टेम्परामेंट कसं आहे. राईट. मग मे बी तो त्यांच्यामधला दुवा असू शकतो हू विल मेक अ प्लॅन फॉर युअर चाइल्ड की बाबा मूल आलं तर आता म्हणतात ना की सॉल्ट नाही द्यायचं, शुगर नाही द्यायचं. मग मदर इज स्ट्रगलिंग विथ दिस गुगल पेजेस अँड इंस्टाग्राम अँड एव्हरीथिंग की हे केलंच पाहिजे आणि आजी म्हणते असं कुठे असतं का आणि हे. मग हे स्ट्रगल आहे ना, एक कुठेतरी सुवर्ण मध्य आपण काढू शकतो. बरोबर. सर्टन थिंग्स इफ युअर डॉक्टर हॅज टोल्ड हे नाहीच करायचं आहे तर यू हॅव टू पुट युअर फूट डाऊन. राईट. इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट. पण माझ्या एक्सपिरियन्समध्ये असं आहे की दोघे पालक जेव्हा मिळून या सगळ्या गोष्टींना काय म्हणतात वेन दे बोट थ्रू इट दॅट इज द बेस्ट आउटकम फॉर देम. आणि आजी आजोबा पण सेन्सिबल असतात ग, असं कधीच नसतं की बाबा ह्या मुलाचं नुकसान व्हावं.
पण जिथे आजी आजोबा नाहीत, लाईक फक्त आई वडील आणि 2 मुलं असतील किंवा 1 मुलगा असेल, अशा वेळी असं पण होतं की एकटा आहे, लाडवला जातो किंवा बिकॉज पेरेंट्स वर्किंग आहेत, मग ते जेवढा टाइम देतात तेवढ्यात ते पॅम्पर करतात. मग एक वेगळ्या टँजंटला तो मुलगा जातो की मी म्हणजे मीच, हे मला पाहिजे त्याला. अशा वेळी त्या पालकांनी काय करावं की असं होऊ नये, पण अशा वेळी काय करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे? सो एनिथिंग यू डू शुड बी डन इन मॉडरेशन. ओके, जर आपल्याला वाटतंय की आपण एखादी गोष्ट करतोय आणि ती मला कंट्रोल करता येणार नाही आहे पुढे जाऊन माझ्या मुलात, किंवा हे काहीतरी वेगळं वळण लागू शकतो, पालक म्हणून आपला तो अंदाज येतो, तिथे थांबलं पाहिजे. जाऊ दे, आत्ता मला ही सिच्युएशन डिफ्यूज करायची आहे म्हणून त्याला करू दे असं म्हणत त्या सिच्युएशन एस्केलेट होत जातात. सो जॉईंट न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये द पंच लाईन शुड बी everything that should flow in a system, right? Again it comes down to किती लाड करायचे, कोणत्या गोष्टी करायचे. हा, म्हणजे जस्ट बिकॉज, आणि वर्किंग मॉम्स गिल्ट हा खूप असतो. हो हो, मलाही होतं, राईट? पण मग आय नो की जर मी ही एक गोष्ट केली तर त्याचे पडसाद मला किती दिवस सहन करावे लागणार आहेत किंवा किती दिवस मला ते निस्तरावं लागणार आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की मी सगळ्याच गोष्टींपासून वंचित ठेवणार आहे माझ्या बाळाला, राईट? यू नीड टू नो किती द्यायचं आणि किती नाही. आता समज यू आर वर्किंग, तुम्ही तुमच्या कामाला 100% देता का? नाही ना, आपला हातचं राखून असतो, आपण काय 100% डेडिकेटली 8च्या 8 तास पूर्ण काम नाहीच करत ना. इट इज लाईक दॅट. बाळ मागतंय, बॉस मागतोय म्हणून आपण सगळं करतो का? नाही. तसं बाळ मागतोय म्हणून आपण सगळं देणार आहोत का? नाही. ओके, सो इथे इमोशनल रेग्युलेशन इज इम्पॉर्टंट फॉर अ पेरेंट. इमोशनल अंडरस्टँडिंग, इमोशनल रेग्युलेशन. आणि हेच मुलं जेव्हा बघतात, सो आय हॅव अ टॅगलाईन दॅट आय यूज, मंकी सी मंकी डू. ओके, सो मग ते संभाषण असेल, ते शिस्त असेल, ते भाषा कौशल्य असेल, किंवा खाण्यापिण्याच्या सवयी असतील, ऑल ऑफ दॅट विल हॅपन वॉट एव्हर द पेरेंट्स आर डुईंग. मम्मा घरी येऊन चिप्सचं पॅकेट खाते कारण मला जेवायला वेळ मिळत नाही आहे. ऑफकोर्स द चाइल्ड इज गोइंग टू आस्क फॉर द चिप्स पॅकेट. और चहा बिस्किट खाती आहे, ऑफकोर्स द चाइल्ड इज गोइंग टू से हे मम्मा गडबडीत असली की मी पण गडबडीत, मला शाळेत जायची गडबड आहे, मला पण चहा दूध दे किंवा चहा बिस्किट दे, राईट? पण तेच इफ द मदर इज सिटिंग and eating a banana, right? Or the father comes home from office and he freshens up and he has something healthy to eat, the child is obviously going to eat that. कारण मुलांना काय कौतुक असतं की माझे पालक काय करतायत, माझे आजी आजोबा काय करतात, त्यांच्याकडे बघून ती मुलं शिकतात. सो प्लेन अँड सिम्पल, मंकी सी मंकी डू. हे वाक्य मला वाटतं पेरेंट्ससाठी खूप चांगलं असेल टू रिमेंबर. इट इज इझी टू रिमेंबर. तर आतापर्यंत आपण जे काही बोललो इट इज ऑफ नॉर्मल फॅमिलीज, जे थोडंफार इकडे तिकडे प्रॉब्लेम्सनी पण आहेत, एकत्र आहेत. पण देर आर फॅमिलीज जिथं व्हायलंट बिहेवियर खूप असतं किंवा आसपासचे सराउंडिंग्स नाही बरोबर नसतात. तर अशा वेळी काय फरक पडतो या मुलांवर? सो वेन देर इज डिस्टर्बन्स इन द फॅमिली, these children get emotionally affected extremely. Of course, if it is between the parents, either of the parents should seek help from some professional. की बाबा हे आमच्या घरात होत आहे आणि आम्ही ह्याच्या पडसाद कुठेतरी उठणार. आत्ता ते बेबी स्ट्रॉंग फेस ठेवेल, म्हणजे आय हॅव सीन 4 year olds 5 year olds सीइंग सच व्हायलंट सिच्युएशन्स. पण नंतर 8, 9, 10 वर्षानंतर ते सेम गोष्टी त्यांच्याबरोबर व्हायला लागतात. दे एंड अप फॉलिंग इन टू सिच्युएशन्स लाईक दॅट. सो व्हेरी इम्पॉर्टंट की कोणत्याही फॅमिली मेंबरनी ह्याबद्दल अवेअर राहून त्याच्यासाठी ती शुड सीक हेल्प. आणि आजकाल ते होतंय, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पूर्वी कसं असायचं, त्याला काय होतंय, एवढं काय त्याला काय कळतंय, एवढं लहान आहे ते. पण आता थोडंसं मे बी दिस इज अ गुड पार्ट ऑफ द इंटरनेट वेअर पेरेंट्स आर बिकमिंग अवेअर अबाउट द सिच्युएशन्स. बट ऑफकोर्स येस, वेन आय सी अ चाइल्ड विथ प्रॉब्लेम्स, नॉट एव्हरीबडी कम्स फोर्थ अबाउट दॅट प्रॉब्लेम. मग मला ते असेच करून खोदायला लागतं की कुठेतरी पाणी मुरतंय, ते कुठे आहे. कारण बाळाबरोबर आपण सगळं काम करतोय, तरीही बाळामध्ये इम्प्रुव्हमेंट नाही दिसत आहे. मग काय होतंय, मग देन द पेरेंट्स स्टार्ट सेइंग की ओ नो, आमचं थोडंसं पटत नाहीये, किंवा आमचं थोडेसे वाद होत आहेत, इनलॉजमुळे वाद होत आहेत, तिच्या बाहेरच्यामुळे वाद होत आहेत, ऑल ऑफ दोज थिंग्स. पण जेव्हा ह्या गोष्टी उलगडत जातात आणि आपण पालकांच्या बरोबर जेव्हा ह्याचा अवेअरनेस क्रिएट करतो, तेव्हा देन दे स्टार्ट डुईंग वन स्टेप ॲट अ टाइम.
माझं म्हणणं हेच असतं, जसं मी म्हटलं की जसं ते 20 मिनिटं माझे अपेक्षित आहेत बाळाला द्यायला, तसेच वन सिच्युएशन ॲट अ टाइम, वन डे ॲट अ टाइम. सो डिफ्युजिंग द सिच्युएशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज लॉंग टर्म इफेक्ट्स खूप होतात. कारण ह्या मुलांचे थॉट प्रोसेस तशी डेव्हलप होते की रिलेशनशिप्स हे असे असतात. अँड दॅट इज हाऊ यू गेट अग्रेसिव्ह बॉयज, very submissive girls, you know, and then they end up getting into those type of relationships only. Right. So जर family turmoil असेल तर you have to seek professional help and seek the right help. If the problem is with parents, don't drag the child everywhere. बरोबर. की हा फेकाफेकी करतो, हा मारामारी करतो. इंट्रोस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे पालकांनी. दॅट इज वेअर मुलांना ते बघून वाटायचं की हे करतायत म्हणजे हे बरोबर आहे, दिस इज अ नॉर्मल थिंग. की वडिलांनी आईवर हात उचलला तर पुढे जाऊन माझ्या नवऱ्याने माझ्यावर हात उचलला तर नॉर्मल आहे, म्हणजे आयुष्य असंच असतं. आय हॅड सो मेनी मदर्स टेलिंग मी, आमची सासूच म्हणते की खायचं की मार, आम्ही पण खाल्ला होता आमच्या नवऱ्याचा. बट वाय यू टीचिंग युअर सन टू डू दॅट सो दॅट ही डज इट टू हिज वाईफ लेटर ऑन, राईट, ऑर इन एनी अदर वे. सो अगेन जसं मी म्हटलं ना तुला की इमोशनल अवेअरनेस, इमोशनल इंटेलिजन्स खूप महत्वाचं आहे. पालक ना ह्या क्लासला घाल, त्या क्लासला घाल, त्या बुद्धिमत्ता वाढली पाहिजे. अरे पण बुद्धिमत्तेचा वापर कुठे करणार आहे? कामावर ना, जिथे काम असणार तिथे करणार. की काम किती म्हणजे आजकाल पालकांचं असं झालंय की आय डोंट वॉन्ट अ हॅपी चाइल्ड, आय वॉन्ट अ ब्रिलियंट चाइल्ड. बिझी चाइल्ड. अच्छा, हा बिझी चाइल्ड. की तो स्कूलवरून आला, मग या क्लासला गेला, हे सगळं झालं, सॅटर्डे संडे अगेन तो या क्लासला जातो आणि यात तो बेस्ट आहे. पण तो हॅपी आहे का नाही ह्याच्याकडं दुर्लक्ष केलं जातं खूप. म्हणजे त्यांना वाटतं की हे एंटरटेनमेंट आहे ते मुलांसाठी, पण गोईंग फ्रॉम वन क्लास टू अदर इज नॉट एंटरटेनमेंट, इज नॉट फन. मग मी पुन्हा तो लाईक यू एंड अप आस्किंग, यू थिंकिंग की तुम्हाला हे बालपण मिळालं की नाही? उच्छंद खेळायचं, पावसात जाऊन खेळायचं, उन्हात जाऊन खेळायचं, वाटेल तिकडे जाऊन आडवं पडायचं, ऑल ऑफ दोस थिंग, हे तुम्हाला मिळालं ना. मग हे बालपण तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही आजच्या जगात ऍडजस्ट होऊ शकता कुठल्याही सिच्युएशन मध्ये पडलात तर. पण हे बालपण तुम्ही तुमच्या मुलांना नाही दिलं, यू जस्ट कीप देम रिस्ट्रिक्टेड इन एव्हरीथिंग, मग ऍडजस्टमेंट डिसऑर्डर्स येतात, अँझायटी येते नवीन सिच्युएशनमध्ये. अरे आय एम मला शेड्युलिंग लागतं, मला स्ट्रक्चर लागतं, या स्ट्रक्चरच्या बाहेर मी गेलो तर मी कसं वागायचंय? मग एकतर खूप मोकाट पडत सुटतात, ठीक आहे, और मग बुजरे होतात. अरे नको, दिस इज नॉट माय डोमेन, दिस इज नॉट समथिंग आय लाईक, ओ आय लाईक ओनली दॅट, असं हे रिस्ट्रिक्शन्स यायला लागतात. राईट. सो हे सिच्युएशन्स आहेत. सो रादर दॅन हॅव्हिंग अ बिझी अँड अ व्हेरी ब्रिलियंट चाइल्ड, हॅव अ हॅपी अँड अ आउटगोईंग अँड अन ॲडजस्टिंग चाइल्ड. असे कोणत्या गोष्टी आहेत म्हणजे लहान मुलापासून, मूल झाल्यापासून अशा काय गोष्टी आहेत ज्या बघितल्यावर पेरेंट्सनी एखाद्या डॉक्टरकडे यायला पाहिजे की माझ्या बाळाबरोबर हे घडतंय किंवा माझ्या मुलाबरोबर हे घडतंय अँड दिस इज नॉट नॉर्मल आणि आय नीड टू सीक हेल्प? कारण का पेरेंट्समध्ये ती टेंडन्सी असते की डॉक्टरकडे या गोष्टीसाठी कोण नेतं, आणि जोपर्यंत नंतर लक्षात येतं उशीर झालेला असतो किंवा मग असं की बरीच हाताबाहेर केस गेलेली असते, कितीही कन्सल्ट केलं तरी होत नाही, तर कोणत्या वेळी डॉक्टरला कन्सल्ट करावं? So I do tell this to pediatricians also when I have communications with them. आणि मी पालकांना पण सांगते की जेव्हा खटकतं तेव्हा कोणाला तरी बोलून दाखवा. मग तुम्ही डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियनकडे जायची गरज नाही, तुम्ही तुमच्या पिडियाट्रिशियनला बोलून दाखवा. दॅट पिडियाट्रिशियन विल आयडेंटिफाय की दिस द नॉर्मल थिंग ऑर दिस इज नॉट अ नॉर्मल थिंग. ठीक आहे, पहिल्यांदा आपण बोलून दाखवलं, समजा वर्षभराचं बाळ आहे, आय कॉन्टॅक्ट नाही करत आहे, बोलत नाही आहे, लक्ष नाही देत आहे, मग ते तुम्ही एकदा नोट केलंय की ठीक आहे बाबा मी कोणाला तरी बोललोय. मोस्ट ऑफ द टाइम्स जेव्हा मूल बोलत नसतं, माझ्याकडे सगळ्यात उशिरा न बोलणारी मुलं येतात. बाकीची मुलं फार लवकर येतात, पण न बोलणारी मुलं खूप उशिरा येतात, 5-6 वर्षाला. लोकांना काय वाटतं की 3 वर्षाला बोलेल, मग 4 वर्षाला बोलेल, मग 5 वर्षाला बोलेल. ठीक आहे, अशा जेन्युइनली रेअर केसेस असतात ज्या खरंच उशिरा बोलायला चालू करतात. पण त्याच्याबरोबर पालकांना हेही बघितलं पाहिजे की बाकीच्या गोष्टी कसं करताय, सोशल कम्युनिकेशन आहे की नाही, इन्स्ट्रक्शन फॉलोईंग आहे की नाही, आय कॉन्टॅक्ट आहे की नाही. हा झाला लँग्वेज डिलेबद्दल. बिहेवियर इश्यूज असलेली मुलं, मोबाईल काढून घेतला की अक्रस्थाळीपणा करतो, जेवत नाही, खात नाही, झोपत नाही, ऑल ऑफ दोज थिंग्स. मग किती हदपर्यंत तुम्ही ते करणार आहात? सो यू हॅव टू अंडरस्टँड की इट इज अन ॲडिक्शन. किती जरी नाही म्हटलं तर पेरेंट्सनी हे ॲक्सेप्ट करायला पाहिजे की मोबाईल, TV हे ॲडिक्शन्स आहेत.
चहा पिणं हे एक ॲडिक्शन आहे. अँड आय सी 1 year and 2 year old चिल्ड्रन ड्रिंकिंग मस्त कपवर चहा पितो. नाही हो, रंगासाठी चहा टाकतो मी, कशाला रंग यायला लागतो. ते कॅफिन आहे, ते टॅनिन आहे. ह्या सगळ्या गोष्टी हानिकारक आहेत मुलांसाठी. ह्याचं अवेअरनेस क्रिएट होणं खूप गरजेचं आहे. पालकत्व तर खूप लांबची गोष्ट आहे. आय वुड से काय खायला द्यायचं, किती वाजता तुमचं मूल उठलं पाहिजे, किती वाजता झोपलं पाहिजे आणि किती खेळलं पाहिजे, या बेसिक गरजांचं जरी गणित बसवता आलं पालकांना, आय एम हॅपी विथ दॅट. मुलाचे माइलस्टोन्स काय असतात ह्याबद्दल मला काही माहीत नव्हतं. सो माझं कम्पॅरिझन कसं असायचं की 3 महिन्यापर्यंत माझ्या मुलांनी काय केलं पाहिजे, गुगल केलं. 6 महिन्यापर्यंत काय, त्यातलं एखादी जरी गोष्ट तो करत नसला की पॅनिक व्हायला होतं की काय झालं. तर अशा वेळी रेफरन्स पॉईंट कोणाला घ्यायचा, डॉक्टरला कन्सल्ट, पीडियाट्रिकला कन्सल्ट करूनच का जी इंटरनेटवर भरपूर सारी माहिती मिळते. वन थिंग आय वुड से अबाउट द इंटरनेट वुड बी, त्या इंटरनेटमधल्या माहितीगारांनी और जी काय माहिती तुम्हाला मिळते त्यांनी तुमचं मूल पाहिलेलं नाही आहे. राईट. सो वॉट एव्हर इन्फॉर्मेशन यू गेट ऑन द इंटरनेट इज अ कोलॅबरेटेड इन्फॉर्मेशन. इट इज अ ह्युमंगस सेट ऑफ चिल्ड्रन, ज्याच्यातले 5 मुलं हे करतील, 10 मुलं हे करतील, पण त्या सगळ्या गोष्टी तुमच्या मुलावरती नाही अप्लाय होणार आहेत. बरोबर आहे. So because Google has not seen your child, because the AI has not seen your child, you cannot plan anything for your child, or you cannot assess your child based on that. Who can assess your child? म्हणजे किती जरी म्हटलं आता हे AI आहे, Google आहे, इंटरनेट इज देअर, पण ह्युमन टच इज ह्युमन टच. त्याला रिप्लेसमेंट नाही आहे. मग ते ह्युमन टच अंमलात आणणारे व्यक्ती कोण आहे, ज्यांनी याच्यात शिक्षण घेतलेलं आहे. बरोबर. So if you feel that, see, why has government given vaccination schedule 1.5 महिन्याला, मग 2.5 महिन्याला, मग 3.5 महिन्याला? कारण हे जे आठवडे आहेत, हे जे वयोगट आहेत, तिथे मेजर माइलस्टोन्स पार करतात मुलं. 6 महिन्याला, 9 महिन्याला, वर्षभराला. हे गव्हर्नमेंटनी म्हणा, ऑल द एज्युकेटेड बॉडीज हॅव क्रिएटेड दिस शेड्यूल बिकॉज ते मूल त्या वेळेला असेच झालं पाहिजे. सो 1 वर्षानंतर डायरेक्ट आपलं 16 महिन्याला येतं. बरोबर आहे. कारण 16 महिन्यापर्यंत एक लँग्वेज माइलस्टोन बाळांनी अचीव्ह केला पाहिजे. 16 months 18 monthsला स्क्रीनिंग असतं. सो हे स्क्रीन्स कोण करतं, पीडियाट्रिशियन्स करतं. सो दिस इज हाऊ यू नीड टू मॅनेज एव्हरीथिंग, की व्हॉट यू नीड टू नो. पीडियाट्रिशियन्स आर देअर फॉर युअर सर्व्हिसेस. सो सीकिंग हेल्प, यू शुड नॉट फील बॅड अबाउट इट. आस्किंग अ क्वेश्चन शुड नॉट मेक यू फील बॅड अबाउट इट. बिंदास जाऊन ह्युमन इंटरॅक्शन करा rather than स्क्रीन इंटरॅक्शन. अगदी बरोबर आहे. व्हॉट विल बी युअर मेसेज, की आत्ताच्या पालकांना काय मेसेज आहे? सो आत्ताच्या पालकांना मी एकच मेसेज देईन की बी अवेअर ऑफ युअर एन्व्हायरमेंट, बी अवेअर ऑफ युअर चाइल्ड्स नीड्स. डोंट गुगल एव्हरीथिंग. तुम्हाला ह्युमन म्हणून देवाने काही स्किलसेट्स दिलेले आहेत, त्याचा वापर करा. आणि त्या प्रचंड स्किलसेट्स असतात. किती जरी नाही म्हटलं, किती जरी लॅक ऑफ कॉन्फिडन्स असला तरी तो आपण बिल्ड करू शकतो. कारण ते मूल आपल्याला शिकवत जातं. युअर चाइल्ड टीचेस यू व्हॉट टू डू, राईट. बट यू हॅव टू बी अवेअर अबाउट एव्हरीथिंग. इमोशनल अवेअरनेस क्रिएट करा स्वतःमध्ये, स्वतःच्या पार्टनरमध्ये, आणि मग तो रेप्लिकेट करायचा प्रयत्न करा तुमच्या मुलामध्ये. जे आपण शिकत आलोय ते इम्प्लिमेंट करा, रादर दॅन जस्ट फ्लोईंग इन टू ओ व्हॉट इज दिस इन्फ्लुएन्सर सेईंग अँड व्हॉट इज दॅट यूट्यूब चॅनल सेईंग ऑर ऑफ दॅट. जाणीवपूर्वक ह्याची माहिती खरं आहे का नाही याची शहानिशा करा. सो दॅट्स हाऊ इट इज. सो आय फील की यू हॅव टू एज्युकेट युअर सेल्फ इन अ प्रॉपर वे टू बी अ गुड पेरेंट. ओके. बऱ्यापैकी प्रश्न माझे तरी विचारून झाले आहेत. माझ्या ज्या डाऊट्स होत्या मी विचारलेले आहेत. तुम्हाला पेरेंटिंग रिलेटेड काहीही प्रश्न असतील तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. प्लस मला जाणून घ्यायला आवडेल की आता तुमच्या क्लिनिकमध्ये तुम्ही काय काय ट्रीटमेंट्स देता? आपल्याकडे ट्रीटमेंट्स विविध प्रकारच्या आहेत. राईट फ्रॉम डिले इन स्पीच, डिले इन फिजिकल ग्रोथ, जी लहान मुलं लवकर जन्माला येतात, कमी वजनाची जन्म येतात, त्यांचे डेव्हलपमेंटल स्क्रीनिंग आपल्याकडे होतं. त्याच्यानंतर जसं जसं मूल मोठं होतं, जसं 6 महिने 9 महिने 1 वर्ष, तेव्हा लँग्वेज माइलस्टोन्स, फिजिकल सोशल माइलस्टोन्स, ह्या गोष्टींवरती आपण काम करतो. वी हॅव फॅसिलिटीज फॉर ऑटिझम, सो वी हॅव ऑटिझम इंटरव्हेन्शन प्रोग्राम्स. आपण ADHD मॅनेज करतो, म्हणजे अतिक्रियशीलता आणि अतिचंचलता ज्याला आपण म्हणतो.
देन वी डू लर्निंग डिसेबिलिटी, अभ्यासाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावरती आपण काम करतो. बिहेवियरल इश्यूज ज्या मुलांना असतात, मोबाईल अडिक्ट असतात, सबस्टन्स अब्यूज आत्ता खूप कॉमन झालेला आहे, ह्या प्रकारच्या गोष्टींनाही आपण केटर करतो. स्पीच थेरपी आहे, रेमेडियल थेरपी आहे. देन वी हॅव सायकोलॉजिस्ट हू डू व्हेरियस असेसमेंट्स, IQ टेस्टिंग असेल, इमोशनल टेस्टिंग असेल, ॲप्टिट्यूड टेस्टिंग असेल. सो ह्या सगळ्या पद्धतीचे फॅसिलिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. सो ॲट एनी स्टेज ऑफ पॉईंट इफ यू फील की आपल्या बाळाला हे काहीतरी डिफिकल्ट जातं आहे, हे कुठेतरी मागे पडतंय, तर त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मदतनीस आपल्याकडे सगळे अवेलेबल आहेत. गायडन्स इज अवेलेबल, whether you take it or not, that is a prerogative. Correct. But we are here to guide all the parents in the right track for their child. Right. तर तुम्ही बघितलं असेल की अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला माहीत नसतं. जसं आता डॉक्टर म्हटले तसं सबस्टन्स अब्यूज, टीनेजर इश्यूज, ADHD म्हणा किंवा ऑटिस्टिक जे आपण म्हणतो, अशा मुलांबद्दल पण जे ट्रीटमेंट्स असतात ते इथे केले जातात. आणि मेन म्हणजे आपल्या कोल्हापुरात असे कुठले तरी डॉक्टर आहेत जे इतक्या छान लेवलची ट्रीटमेंट देत आहेत, याबद्दल आपल्याला माहिती नसतं. तर लाजू नका, ही पहिली गोष्ट आहे. बऱ्याच पालकांना याबद्दल असतं की माझ्या मुलाबद्दल मी कसं डॉक्टरला सांगू किंवा कोणतरी काहीतरी बोले. तर लाजू नका, डॉक्टरकडे या, ट्रीटमेंट घ्या. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कळवा. अजून तुम्हाला ॲड्रेस पाहिजे असेल डॉक्टरांचा तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतीच आहे. थँक्यू सो मच दीप्ती. थँक्यू फॉर कमिंग. चॅटिंग विथ यू. सेम हियर.